गाना है कि भोगी। हेलो। और ये दिन का विशेष क्या होता है मालूम है? ये दिन का विशेष ये होता है, सबसे पहले मकर संक्रांति जो टाइम पे आती है ना, इससे मौसम भी चेंज होता है। जब से मकर संक्रांति आती है उससे मौसम चेंज होता है। मौसम चेंज होने से पहले जो संक्रांति का या अभी का आज का दिन है, आज जो घर में सब्जी बनती है, इस सब्जी में सब प्रकार के थोड़ा 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 हेलो, और ये सब मिला के आज की भाजी बनती है। हा ना, मराठीत बरोबर. आणि त्याला लहानपणापासून आपण काय म्हणतो, कोणची भाजी म्हणतो, कोणचं कालवण म्हणतो बोरुडे काका? बारा बापाची. बारा बापाची काय? 12 बापाची. ओके ओके ओके, ऐकलं तुम्ही? हे जुनी जुनी म्हणे आपली. हे आता नवीन तुम्ही नवीन पुढची पिढीला नाही माहिती, पण जुन्या काळात म्हणायची ते की आज किती कशी भाजी केली. 12 बापाची, राईट. ओके. त्याचा फायदा काय होता माहिती? त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होता. त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण ते आहे. ते काय लेडीजला टाइमपास म्हणून कार्यक्रम नव्हता. टाक गाजर, टाक वांग, टाक अमुक टाक, हे गोळा करणं पण सोपं नाही आणि करणं पण सोपं नाही. आणि सगळे एकत्र केल्यानंतर त्याची जे केमिकल प्रोसेस होते ना शिजल्याचे, ते आपल्या शरीराला चांगली असते. हे जुने लोक असेच नव्हते, त्यांचा अभ्यास होता पुढे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. ओके. तर आजच्या या सणानिमित्त आपण लास्टला छानपैकी आहाराचा एक व्हिडिओ पाहू, साइंटिफिकली क्या खाना है और क्या नहीं खाना है. ओके. और दूसरा नंबर 1 वीडियो जो कि बोरुडे काका ने मुझे सबको दिखाया, लेकिन बहुत सारे लोगों के समझ में नहीं आता. काका आप जो डालते हो ना 100% नंबर 1 है, 100%. इनमें से जो आपने फैट लॉस वाला वीडियो डाला है ना, खतरनाक है, खतरनाक. और वो वीडियो में जिनको वेट लॉस करना है ना, तो खुद को देखो, खुद को देखो प्रोसेस कैसी होती है, बॉडी की प्रोसेस कैसी होती है. नंबर 1 वीडियो है शायद मेरे 3.5 साल के इस जर्नी के करियर में मैंने आज फर्स्ट टाइम देखा है, फर्स्ट टाइम. वाह, ग्रेट. तो ये काका की मेहनत है, क्योंकि हर दिन वो कुछ नया ना नया डालते हैं, वो भी हेल्थ के लिए. लेकिन बहुत सारे लोगों को कीमत नहीं है, कीमत नहीं है. लेकिन ये अकेला बंदा है, जब पहले उठता हूँ और ये भगवान का नाम स्मरण करने के बाद ये डब्बा हाथ में लेता हूँ ना, ये मोबाइल, तो पहले बोरुडे काका के वीडियो देखता मैं, बाद में दुनिया के. क्योंकि मुझे सीखना है, मुझे आज क्या बोलना है, मेरे लाइफ में क्या काम आने वाला है, मुझे सीखना है. तो थैंक यू. वो वीडियो मैं सबके लिए जरूर दिखाऊंगा, और लास्ट में क्या खाना है और क्या नहीं खाना है. ओके. तो चलो यही से शुरुआत करेंगे आज, एनर्जी ड्रिंक से. लगाओ भैया, दुबली मौसी, चलो रेडी. यस. क्यों किया जाता है? आप फास्ट फूड जैसे बर्गर, पिज्जा या मोमोज खाकर अपना व्रत क्यों नहीं खोलते? भंडारे में आलू पूड़ी की जगह नूडल्स और चाउमीन क्यों नहीं खिलाई जाती? या महाकुंभ के मेले में शामिल होने वाले तमाम साधु संत सात्विक भोजन क्यों करते हैं इस दौरान? इसका कारण यह है कि जैसा आप आहार खाते हैं वैसा ही आपका व्यवहार होता है. आप हर वक्त क्रोध में रहते हैं, तनाव में रहते हैं या खुश रहते हैं, ये इस बात पर निर्भर करता है कि आप कैसा खाना खाते हैं. लेकिन आज की मौजूदा पीढ़ी इस विचार को भूल चुकी है. एक नए सर्वे के मुताबिक भारत के 16% युवा हर रोज जंक फूड खाते हैं. 23.5% युवा हफ्ते में 4 से 6 बार और 40% युवा हफ्ते में कम से कम 1 से 3 बार जंक फूड खाते हैं. एक और सर्वे के मुताबिक भारत में 38% लोग बाजार का तला भुना और प्रोसेस्ड फूड खाते हैं. भारत के लोग हर दिन 2 करोड़ मोमोज, 15 से 20 लाख बर्गर, 9 से 10 लाख पिज्जा, 1.5 करोड़ प्लेट नूडल्स और हर दिन 2 करोड़ लीटर आइसक्रीम खा जाते हैं. और यही खाना भारत के लोगों का व्यवहार और उनके विचारों को बदल रहा है. आज अगर भारत के ज्यादातर लोग गुस्से में रहते हैं, तनाव में रहते हैं या आलस्य में रहते हैं, तो इसका बड़ा कारण यह है कि वो सात्विक भोजन की जगह तामसिक भोजन खा रहे हैं, जिनसे उनके मस्तिष्क को पर्याप्त ऊर्जा, पर्याप्त ताकत नहीं मिलती. और ये बात अमेरिका की हार्वर्ड यूनिवर्सिटी ने भी कही है. इसके मुताबिक मस्तिष्क को हमारे शरीर की सबसे ज्यादा 20% एनर्जी की आवश्यकता होती है,
लेकिन जब प्रोसेस्ड और जंक फूड खाने से मस्तिष्क को ये पर्याप्त ऊर्जा नहीं मिलती तो उस व्यक्ति का व्यवहार बदलने लगता है। उदाहरण के लिए, जो लोग ज्यादा तीखा खाना खाते हैं, मसालेदार खाना खाते हैं, उन्हें ज्यादा गुस्सा आता है। और इसका सीधा सा कारण यह है कि मस्तिष्क और पेट की आंतें एक दूसरे से जुड़ी हैं, जिसके कारण आप जैसा खाना खाते हैं वैसा ही आप बन जाते हैं। क्या आपने कभी सोचा है कि साधु संत सात्विक भोजन ही क्यों करते हैं? या जब आपका व्रत होता है तो व्रत में सात्विक खाना या हरी सब्जियां और फल खाने के लिए क्यों कहा जाता है? इसका कारण यह है कि सात्विक भोजन से आपके शरीर को सभी जरूरी पोषक तत्व मिलते हैं, मस्तिष्क को पर्याप्त ऊर्जा मिलती है। सात्विक खाना खाकर आप ज्यादा आनंदित, खुश और तनाव मुक्त रहते हैं और आपका मस्तिष्क ज्यादा बेहतर काम करता है। आपका मन वैसा ही रहता है जैसा आपकी थाली का अन्न होता है। अगर आप हरी सब्जियां, फल, दाल या रोटी खाते हैं जो अच्छे आटे से बनी, तो ये खाना आपको न सिर्फ स्वस्थ रखता है बल्कि यह आपके विचारों को भी सात्विक बनाता है। उदाहरण के लिए, हमारे परिवारों में आज भी जो बुजुर्ग घर की बनी दाल, रोटी और सब्जियां खाते हैं, उनका व्यवहार दूसरे लोगों की तुलना में ज्यादा शांत और खुश रहता है। इसलिए आज हम आपसे यही कहना चाहिए, जो भी खाएं सोच समझ कर खाएं, क्योंकि जैसा आपका अन्न होगा वैसा ही आपका मन होगा। और जब आप खाना खाते हैं तो आप में से ज्यादातर लोग ये सोचकर खाते हैं कि इस खाने से आपके शरीर पर क्या असर पड़ेगा। आप बहुत बार सतर्क रहते हैं और सोचते हैं कि इतना ही खाना खाना है क्योंकि आपके शरीर का वजन ना बढ़ जाए, या फिर ऐसा खाना खाना है जिससे आपके शरीर को ये प्रोटीन मिलेगा या ये नई ताकत मिलेगी या ये विटामिन मिलेगा। लेकिन आप कभी ये नहीं सोचते कि ये खाना खाने से आपके दिमाग पर क्या असर पड़ेगा और इस खाने से आपके दिमाग को कितनी ताकत मिलेगी। हमेशा याद रखें, आपके शरीर का 20% जो हिस्सा है ताकत का, एनर्जी का, वो आपके दिमाग को चाहिए होता है। दिमाग आपके शरीर का वो हिस्सा। तो ये जरा सा मसल बिल्ड कैसे होता है। यस, तो ये आपको देखो एक बार शांति से देखो एक बार। स्किन बूस्टर 2400 घेऊन या मॅडम, फास्ट बाबासाहेब कांबळे। यस, हो बघा आवाज द्या, देखा है वीडियो आपने? बॉडी की फैट लॉस प्रोसेस कैसे होती है, वेट लॉस की जो प्रोसेस है, प्रोसेस कैसे होती है। क्योंकि आप खाली लोग सही ढंग से नहीं करोगे। इसमें बीच में एक लाइन है, सही आपकी वेलनेस कोचेस की बात सुन के नहीं करोगे, आपके मन से करोगे तो मसल भी लॉस होगा और फिर मसल बिल्ड नहीं होगा। शांति से वीडियो दिखाओगे ना, आपके समझ में आएगा वेट लॉस हो रहा है, लॉस हो रहा है, लॉस हो रहा है, इतना लॉस हो रहा है, उनमें से फैट भी लॉस हो रहा है और मसल भी लॉस हो रहा है। बाद में उन्होंने वेट गेन किया है, लेकिन वहां पे उन्होंने मसल बिल्ड की है, मसल बिल्ड किए। समझ में आ रहा है? और मसल बिल्ड करने के लिए कुछ तो खाना पड़ता है, बिना खाने से मसल बिल्ड नहीं होता, मालूम है? ये देखो मेरे पास क्या है, रिवील। सही रास्ते से जाओगे, आपके वेलनेस कोचेस को पूछोगे तो आपको ये सही रास्ता मिलेगा। मैं हर बार बोलता हूँ कि आपको स्विमिंग सीखना है, तैरना सीखना है। मराठी सांगू शांती मॅडम, गाडी शिकायची असेल तर पक्क्या ड्रायव्हरच्या शेजारी बसावं लागेल। सायकलीवाल्याला म्हणले नाही आता मला 4 व्हीलर शिकव, जमन का? सायकलीवाला राम नाम सत्य करीन, त्याचा भी नापला भी। वैसा ही इस वेलनेस परिवार में आपको सही तरह से रिजल्ट चाहिए तो जिनको 100% उनका खुद का रिजल्ट है उनको पूछो, वो बंदा आपको सही तरह से बताएगा। यस,
ये वीडियो समझ में आ रहा है? ये एमडी सर का वीडियो था, एमडी सर का। एमडी सर ऐसे बनने वाला है हमारा एमडी। किधर का एमडी? एमडी को बोलो ये वीडियो आपको मैं भेज दूंगा। एमडी सर आ गए दोस्त, अनम्यूट करो, अनम्यूट करा एमडी सर। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। हा व्हिडिओ पाहिला का आताचा? हो सर. आता हे दाखवला पाहिला का? परत दाखवू? शॉर्ट परत. परत दाखव. तुम्हाला असं बनायचं एमडी सर, मेरे दोस्त आपको ऐसे बनना है. दाखव रे माझ्या एमडी ला व्हिडिओ दाखव. नंबर यस, एमडी सर के लिए फिर से काशीनाथ सर आपके भी, चलो काशीनाथ सर आपको भी ऐसे बनना है. यस स्वाति मैडम रेडी. यस ये बन गए थे हमारे एमडी सर, ऐसे नंबर 1 काशीनाथ सर. ये आपको बनना है एमडी सर, आपको बनना है एमडी सर. सही है, अनम्यूट करो. तर तुम्ही असल्यावर आहे ना, तुम्ही सोबत असले ना, ही गोष्ट शक्य होईल. यस यस यस. एमडी सर मी अशी कल्पना करतो, माझ्या डोळ्यात इमेजिंग करत होतो का एमडी 1 वर्षाने असे दिसणार आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच. ड्रायव्हर सोबत आहे, सायकल वाले सोबत नाही. यस 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 यस. तो थैंक यू एमडी सर, आपको थैंक यू. शांति मैम, आपकी पूरी टीम, मोरे सर, मोरे मैडम, थैंक यू. और ये वीडियो मैं आपको भेजूंगा, ये बार बार देखना है. और दिमाग को, छोटे ब्रेन को एमडी सर सबकॉन्शियस माइंड बोलते हैं उसे. सबकॉन्शियस माइंड को ये पहुंचना है कि मुझे ऐसे बनना है, मुझे ऐसे बनना है, मुझे ऐसे बनना है. और 100% आप आने वाले 1 साल में दिसंबर में ही खाली आप ऐसे बनोगे और आपका बढ़िया बैनर हम वहां पे लगाएंगे और आपके सामने हम डांस करेंगे डीजे लगा के. ओके, थैंक यू. यस थैंक यू सर. दैट इज व्हाट लाइफ. जैसे पुणे में हमारे एमडी सर बहुत बढ़िया गाने एडिटिंग करने के लिए नंबर 1 बनता है, नंबर 1. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, परंतु गोड बोला, फक्त तिळगुळाप्रमाणे वागा सर्वजण. तिळ आता पाठीमागे भी गोड बोला म्हणा. पाठीमागे पण म्हणलोय मी त्यांना, आम्ही नेहमीच गोड बोलतो. आमची म्हणजे आता सध्या म्हणजे मी ज्या वेळेस ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर सर माझी फॅमिली एकदम म्हणजे हँग झालेली होती, म्हणजे मीच हँग होतो. त्यामुळं आता 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 विषय नाही, आता माझ्यावर कोणी संशय घेत नाही, काय नाही, एकदम माझंच आदर्श घेत. सर तो व्हिडिओ म्हणजे मी इंस्टाग्रामवर मला मिळाला होता आणि मी असं इमेजिन केलं का बाबा, म्हणजे त्यामध्ये मी पाहिलं होतं का बाबा वेट त्याचं किती होतं आणि त्याच्यानंतर तो इतका मायनस म्हणजे कमी होत गेला. परत कसं वाढलं, मी परत 4 वेळा तो व्हिडिओ पाहिला. अरे म्हणलं याने मसल गेन केलंय म्हणलं, मग तो मला आवडला म्हणून मी तो सेंड केला होता. सर भारी व्हिडिओ होता तो. कधी मिळाला तो व्हिडिओ? काल रात्री. यस. तो खरोखर ज्याला सही योग्य पद्धतीनं वजन कमी करायचं ना, वेट लॉस करायचा, फॅट लॉस, मी सांगतो हा व्हिडिओ रोज पहा आणि शांत आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगा, आदेश द्या की मुझे ऐसा बनना है, मुझे ऐसे बनना है. 100% बनोगे. यस. तो थँक्यू गुरुडे काका, थँक्यू. चलो अभी ये किसके हाथों में जरा चेक करो. हे खाल्ल्याशिवाय मसल वाढत नाही. आता हे झालं खातात मोमोज.
जानी मावशी चैत फुलवेची रात आज आली या वरात धड धड काळ जात माझ्या माईना कधी कवा कुठ कस जीव झाला येडा पिसा त्याच नाही भरवसा तोल राईना राखली की मर्जी तुमच्या जोडीन मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले राया सोडत तर काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ त्यानं घरी वाजले की बारा 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 एकच पैशाचा मला काय करता दाजीला भेटता मी एकट्या बाजारी नावाची ती गाडी गेली नावाची ती गेली आता भाड्याची गाडी निघाली तिला जाऊ त्यानं घरी वाजले की बारा मला जाऊ त्यानं घरी वाजले की बारा
वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. यस, या पोरीला दृष्ट नाही लागली. थँक्यू. तर म्हणून मला ते सांगायचं तुम्हाला मोरे मॅडम की ही एक्सरसाइजची लिंक लेडीजला द्या. लेडीजला बाहेर फिरण्यापेक्षा घरातून जर व्यायाम केला कुणाचा तरी जीव आपल्यामुळे वाचू शकतो. आणि त्यांनी आल्यानंतर न्यूट्रिशन घ्या काय ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. तुम्ही एक्सरसाइजला येऊ द्या, बोला लोकांना. आज आपला इंडियन मेंदू सगळ्यात डेंजर आहे. चांगल्या गोष्टीवर पहिले आपण शंका घेतो आणि वाईट गोष्टीवर डोळे झाकून भरोसा ठेवतो. म्हणून आपलं काम काय, मागाचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येकाला टाकतो, तो व्हिडिओ पहा, तुमच्या जवळच्या नातेवाईकाला शेअर करा. कारण सिटी मध्ये काय ग्रामीण भागात सुद्धा कुत्र्यांची परिस्थिती डेंजर झालेली आहे बॉस. येस, याच्यावर बोलायचंय कोणाला? शेवळे सर, तुम्ही मोबाईल घेऊन रेकॉर्ड करता काय मला बोलणं? नमस्ते, गुड मॉर्निंग. रेकॉर्ड केलं काय माझं बोलणं? हा, तुमची गरज आहे मला रेकॉर्डची. मला तुम्ही व्हिडिओ पाठवा. बरोबर, द्या पाहुण्याला पाठवून द्या. यायला पाठवा. हा, तेच ना, मला पाठवून द्या. म्हणजे विचारायचं लोकांना पाठवून द्या. आपण त्यांना काय थोडं कॅमेरा माझ्याकडून. सर, कॅमेरा तुमचा चेहरा दिसत नाही आम्हाला. हा, अंगा असेल पांडुरंगाने विठ्ठल रुक्माई दिसले आम्हाला. बोला. माझ्याकडून म्हणजे आमच्या शेवाळी परिवार, आमच्या सर्व फॅमिली वेली सर्वांना माझ्या खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं आरोग्य तंदुरुस्त राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. ओके, आमच्या मावशीला पण शुभेच्छा पाठीमाग. ओके, थँक्यू. कारण मावशी सुद्धा एकदम सुंदर व्यायाम करतात. त्यांना जमन त्या पद्धतीने खरोखर एक नंबर व्यायाम करतात. न थांबता कॅमेरा येऊ जाओ आणि लवकरात लवकर मावशी आपल्याला पुढच्या संघटनेला नंबर 1 रिझल्ट काढायचा आपला. चालेल? ओके, थँक्यू. ओके, आमचे गुरु आदरणीय शेवळे सर होते. आता नंदा मावशीला जर अनम्यूट करता आलं ना तर आपली ओम शांतीच झाली म्हणायची. मावशी अनम्यूट करा. हो, आता मावशी काय करते? मावशी अनम्यूट करा. हे माईकच्या बटनवर क्लिक करायचं मावशी. जाऊ द्या. पण तुमच्या भावना शेवळे सरकून कळाल्या आम्हाला. आणि दुसरी आनंदाची गोष्ट आहे, मावशीची नात फक्त 6 महिन्याची आहे. 6 महिन्याच्या नातीला कालच्या मुहूर्तावर मावशीनं डायनो चालू केला. डायनो. आणि मावशीच्या ज्या बहीणबाई आहेत त्यांचा रिझल्ट एवढा जबरदस्त आहे की ते आपण निश्चित ते आता गावाला गेले आहेत काशीला. त्या आल्यानंतर शेअर करू. त्यांना चालता येत नव्हतं. आज या न्यूट्रिशनने त्या नंबर 1 चालायला लागल्या आणि नंबर 1 रिझल्ट मावशीमुळे आज संपूर्ण पाहुणे रावळे हा वेलनेस परिवार खरोखर मावशीमुळे आला. थँक्यू मावशी. ओम शांती. ओके, आमच्या मावशीचं लय साधं बोलत आम्ही. आमचे बाळू सर म्हणतात ते. बाळू सर झालं काय अनम्यूट मावशी? येस, अरुण सर बोला. गुड मॉर्निंग. उषा मॅडम, तुम्हाला दोघांनाही आरोग्यदायी शुभेच्छा आणि तुमच्या हातून खूप मोठं काम हो पांडुरंगाच्या प्रार्थना सर. थँक्यू सर, थँक्यू. तुमचा आवाज तुटतोय. आवाज गुड मॉर्निंग. जवळ कॅमेऱ्याच्या माईकच्या जवळ येऊन बोला ना. बोल ना. खूप शुभेच्छा सर. ओके, थँक्यू. अरुण सर, तुमचा रिझल्ट सांगा 2 मिनिटं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही ना एक मिनिट हळू बोला. हळू मोठ्याने बोलल्याने काय होतं, ते आवाज तुमच्या माईक मधून पास नाही होत सर. हा सर, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की वाढत्या वजनामुळे मला अटॅक आला होता आणि मला एंजिओप्लास्टी करायची सांगितली होती. परंतु या वेळेस फॅमिलीत आल्यानंतर मी 24 किलो फॅट लॉस केला आणि माझी एंजिओप्लास्टी कळली सर. आणि मी खूप आनंदी आहे आणि हेल्दी वेल्दी हॅपी आहे सर. सर, तुम्हाला या परिवारात येण्याच्या अगोदर किती टॅबलेट चालू होत्या? 5 गोळ्या चालू होत्या सर. बीपी, शुगर, थायरॉइड आणि माझं वजन 90 किलो होतं
आता मी 24 किलो फॅट लॉस केलं सर. ओके, आता या टॅबलेट चालू आहे सगळ्या? एक काही टॅबलेट चालू नाही, फक्त इन्कोस्प्रिन चालू आहे सर, म्हणजे रक्त पातळ होण्याची गोळी. तुम्ही डॉक्टरना सांगितलं तुम्ही काय करता, काय न्यूट्रिशन घेता? हो सर, मी नगरचे नामांकित डॉक्टर आहे, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती माझी. मी 15 दिवस आयसीयू मध्ये होतो सर. आणि या वेलनेस फॅमिलीमुळे, आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो का मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना एकच संदेश देतो का तुम्ही या वेलनेस फॅमिलीमध्ये टिकून राहा. 100% तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. येस येस सर, हार्ट साठी काय न्यूट्रिशन घेतलं तुम्ही? नाईटवर सर, बीटा हा, ओमेगा 3 सगळे ऑल टॅबलेट सर चालू आहे मला. ऑल न्यूट्रिशन इंटेक केलं सर मी. वाह, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. पाहिलं आपल्या समोर यांचा रिझल्ट आहे. हे स्वतः त्यांना ज्यावेळेस अटॅक आला आणि ज्यावेळेस त्यांना अँब्युलन्स मध्ये घेऊन चालले होते आणि मध्येच एक एवढा मोठा प्रचंड अटॅक आल्यानंतर ते बेशुद्ध पडले. नंतर ते रक्त पातळ होण्यासाठी एक इंजेक्शन घेतलं होतं. बेबीला केवढ्याचं इंजेक्शन घेतलं होतं? तर 2 इंजेक्शन घेतले होते. 40-40 हजाराचं एक इंजेक्शन होतं सर. 40-40 हजार रुपयाचे 2 इंजेक्शन कुठे घेतले होते? बेबीला सर, बेबीला. बेबी तुमची, इंजेक्शन कोणाचं? डॉक्टरचं, पण बेबी माझी होती. डॉक्टर तुमच्या बेबी 2 इंजेक्शन घातले. आता मला सांगा अरुण सर, त्या दिवशी काय काय खाल्लं होतं? तर मी तुम्हाला खरं सांगतो, पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या 6. उषा मॅडम 6 पोळ्या खाल्ल्या होत्या यांनी? हा, खाल्ल्या होत्या सर. आमच्या साडूची पहिली लागते ती म्हणून खाल्ल्या होत्या. आणि मग 6 पोळ्या खाल्ल्या रे. छातीत कळ किती वाजता आली? 6 वाजता संध्याकाळी. पोळ्या कधी खाल्ल्या होत्या? पोळ्या दुपार 11 वाजता 12 वाजता खाल्ल्या होत्या. 12 त्यावेळेस सर तुम्ही सायन्सचे प्राध्यापक आहेत. 12 वाजता पोळ्या खाल्ल्यानंतर त्या बॉडीत डायजेस्ट व्हायला जवळजवळ 5 ते 6 तासाचा कालावधी लागतो. 5 ते 6 तासाचा कालावधी लागल्यानंतर त्याचं पूर्ण रूपांतर कशात झालं? ऑलरेडी पहिलीच फॅट होती बॉडीमध्ये. पहिलं जे वजन होतं तुमचं चरबीयुक्त वजन होतं, बरोबर? पहिला त्रास काय झाला तुम्हाला? सर मला आहे ना, म्हणजे छातीमध्ये चमक निघायची आणि पोट असं जाम झालेलं होतं. ओके, मग कुठं घरी पडले बिडले तुम्ही? तर मी ड्युटी संपल्यानंतर घरी आलो आणि घरी सगळे जेवायला बसले होते आणि मी आलो तसाच दारात घामाने पूर्ण आंघोळ झाली आणि खाली कोसळलो. मग कुठं घेऊन गेले तुम्हाला? उगाण्यामध्ये आपलं पॉवर डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेलो सर. त्यांनी मला जिभे खाली गोळी दिली. ते घरच्यांना सांगितलं की यांना फास्ट तुम्ही नगरला घेऊन जा, कारण यांना परत स्ट्रोक येणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी गाडी केली आणि लगेच सर नगरला हलवलं. पण नगरला जायच्या टायमाला सीबी मध्ये परत एक असा जबरदस्त झटका झाला सर. तिथून पुढे मला काहीच माहिती नाही सर. थँक्यू सर, थँक्यू. काहीतरी उषा मॅडमचं पुण्य, आई वडिलांचं, मुलांचं पुण्य आणि तुम्हाला देवाने हे बोनस आयुष्य दिलेलं आहे. कारण हे सोपं नाहीये. या बोनस आयुष्यामध्ये फक्त एकच काम करायचं की आपल्याला होता येईल तेवढं, जेवढं चांगलं करता येईल दुसऱ्याचं तेवढं चांगलं करायचं. ओके सर? 100% सर. थँक्यू सर, थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा सर. गुड मॉर्निंग सिस्टर, बोला. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके, तुम्हाला पण. तुमच्या पाठीमागे आमच्या गायकवाड सरांना बी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळाचा स्नेह, गुळाची गोडी, लाभू आम्हा थोडी थोडी. अरे वा, थँक्यू सिस्टर, बहुत बढिया. थँक्यू थँक्यू. मुलगी कितीला आहे तुमची? तिसरीला आहे सर आता. अरे वा, ती पण भारी व्यायाम करते बरं का आता. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ओके ओके, थँक्यू सिस्टर, थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. ओके, पूजा मॅडम तुम्ही किती किलो फॅट लॉस केला? सर 14 किलोचा केलाय. 14 किलो. वा, बहुत बढिया. येस येस. सर तो कुत्र्याचा सीन माझ्यासोबत घडलेला आहे. काय म्हणले? कुत्र्याचा सीन माझ्यासोबत घडलेला आहे सर. कुत्र्याचा व्हिडिओ बरोबर ना? हो सर, माझ्यासोबत घडलेला आहे सर तो सीन. पूजा मॅडम, माझ्या बी मागे कुत्रे लागले होते. मी पूर्वी विश्वास नव्हता, मी फिरायला जायचो. जेव्हा कुत्रे मागे लागले आणि अंधार होता, मला आयुष्यात फिरायला जायचं नाही. नाही सर, त्या दिवसानंतर नाही म्हटलं, परत कधी जायचं नाही फिरायला. ओके ओके, थँक्यू पूजा मॅम, थँक्यू थँक्यू. येस, साठे सर, साठे मॅडम बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं पहिलं आपण तिळगुळ वाटायचो आणि हे तीळ नॅचरल स्वरूपातले असायचे, पण आज हे तिळगुळ हे
नॅचरलच नाही, त्यात केमिकल मिसळलंय सर, केमिकल. आणि आपण ह्याच्यात नॅचरल वापरतो खऱ्या अर्थाने. मी आज सगळ्यांना विनंती करेन, खऱ्या अर्थाने हे तिळगुळ घ्या, ह्याच्यात खूप गोडवा आहे. कुल्फी फ्लेवर म्हणजे एक तिळगुळाचाच गोडवा आहे. आणि हा तिळगुळाचा गोडवा जर शरीरात गेला तर सगळ्यांचं शरीर निरोगी बनणार आहे सर. एक रिक्वेस्ट आजच्या या शुभ दिनी की सर्वांनी फॉर्म्युला 1 जर चालू केला तर नक्कीच तिळगुळ पोटात गेल्याचा आनंद मिळेल सर. थँक्यू सर. हा तिळाचा लाडू आहे 24 रिव्हिल. येस सर. तिळाचा लाडू. ओके. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं पहिला आपण तिळगुळ वाटायचो आणि हे तीळ नॅचरल स्वरूपातले असायचे, पण आज हे तिळगुळ हे नॅचरलच नाही, त्यात केमिकल मिसळलंय सर, केमिकल. आणि आपण ह्याच्यात नॅचरल वापरतो खऱ्या अर्थाने. मी आज सगळ्यांना विनंती करेन, खऱ्या अर्थाने हे तिळगुळ घ्या, ह्याच्यात खूप गोडवा आहे. कुल्फी फ्लेवर म्हणजे एक तिळगुळाचाच गोडवा आहे. आणि हा तिळगुळाचा गोडवा जर शरीरात गेला तर सगळ्यांचं शरीर निरोगी बनणार आहे सर. एक रिक्वेस्ट आजच्या या शुभ दिनी की सर्वांनी फॉर्म्युला 1 जर चालू केला तर नक्कीच तिळगुळ पोटात गेल्याचा आनंद मिळेल सर. थँक्यू सर. हा तिळाचा लाडू आहे 24 रिव्हिल. येस सर. तिळाचा लाडू. ओके. अरे वा, 2 मिनिट तुमच्याकडे येतो परत. 2 मिनिटं बाबा, परत येतो 2 मिनिटं बाबासाहेब, 2 मिनिटं यांच्याशी बोलून. येस बोला सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर्व आपल्या वेलनेस फॅमिलीला शुभेच्छा. आपण हे पाहुण्याचं झालोय. येस 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 बोला. त्यांना आता आपण म्हणजे पहिल्यापासून फॉर्म्युला 1 चालू केलेला आहे. म्हणजे त्यांनी 15-20 झाले आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन आहे. आज त्यांची ऑर्डर आली, त्यामुळे इथे वर्कआउटला आलेलो आहे. आणि मी रिबिल्डिंग घेतोय सर. अरे वा, बहुत बढिया बहुत बढिया. आणि वसेकर सर तुम्हालाही आरोग्यदायी शुभेच्छा. फक्त एकच काम करा, नामदेव सर सांगतील तेवढं ऐका, कारण बऱ्याचदा आपण काय होतो जवळचे असल्यामुळं ऐकत नाही, इग्नोर करतो. ते करू नका, कारण हे जे सगळे रिझल्ट जर तुम्ही ऐकले, हे आम्ही सगळे अपरिचित आहेत. अजून मी साठे सरांना पाहिलेलं नाहीये. आम्ही सगळे अपरिचित आहेत, आमचा परिचय सुद्धा नाही. परंतु काहीतरी ऋणानुबंध असावे ते, त्या निमित्तानं आपण परत या प्लॅटफॉर्मवर एकत्र आलोय. फक्त विश्वास ठेवा, तुमच्या भल्यासाठी ते तुम्हाला सांगतात हे मात्र ध्यानात घ्या. ओके. तुम्हालाही. मावशी कुठे? मावशी आहे ना. मावशी दिसतच नाही. हॅपी मकर संक्रांती मावशी. मला साड्या, मम्मीला, पप्पाला, साड्यांना, पुन्हा फॅमिलीला. ओके. काल आली नाही तू घरी? मी येणार होते पण खूप उशीर झाला होता, नगरला यायचं होतं ना. परत एकदा आल्यावर नक्की. ओके ओके बेटा, थँक्यू थँक्यू. चलो. येस मालकरी सर बोला. हा, मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा. ओके सर. ओके. थँक्यू 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 मालकरी सर. थँक्यू. मावशीला काय म्हणायचंय? मावशी म्हणाले बरोबर त्याला लेडीज बोलल्याने ह्याला खूप वर्षापासून म्हणजे बायपास झालता. ओके. गोळ्या टॅबलेट चालू आहेत, बीपी चालू आहेत. बीपी येतो सर, रगत पातळीची गोळ्या. आता ते सगळे मावशी सगळे दागिने आहेत आपल्याला. हे दागिने, शुगर दागिने, एक एक दागिने बाहेर काढायचे आपल्याला. योग्य न्यूट्रिशन घ्यायचं. दागिने काढायचे. एक एक दागिना बीपी शुगर आहे दागिना बाहेर काढायचा. मग खरी मकर संक्रांत होईल. नाही तर आज सगळा आजार आणि वरून किती सोनं घातलं काय उपयोग नाही. सोन्यासारख्या शरीराला सोन्यासारखं खाऊ घालावं लागतं. सोन्यासारख्या शरीराला सोन्यासारखं. तर आपण आता ऑनलाईन हळदी कुंकूचा कार्यक्रम 2 मिनिटात करू. बाबासाहेब सर, मॅडम आणा ते हळदी कुंकू. चला.
याला ही खरी मकर संक्रांती, एकमेकाला जीव लावणं ही खरी मकर संक्रांती. हे पाहिलंय हे आदरणीय गुरुवर्य शेवाळे सर, वाव नंबर 1, ही खरी मकर संक्रांती. अरे वा, बघा ही सुरुवात घरातून करा. गोरे सर तुमच्या मातोश्रींना आई साहेबांना माझा साष्टांग नमस्कार. कारण ओके, येस 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 गोरे सर, वाव. येस अनम्यूट करा 2 मिनिट. हा सर, येस येस अनम्यूट करा. बोला सर, बोला. गोड बोला सर. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताई, धन्यवाद धन्यवाद. आणि आई साहेबांना पण माझा साष्टांग नमस्कार. तिळगुळ घ्या, वाढवाड बोला, तुम्हाला बी आमचा आशीर्वाद आहे. ओके 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 ओके. अरे वा, पाहिलं आईंचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळाला. थँक्यू, धन्यवाद गोरे सर. आणि असं तुमचं मोठं नाव हो, मकर संक्रांती पर्यंत आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा नंबर 1 हीच मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो सर. थँक्यू सर, थँक्यू.